हाय स्टुडंट्स, आपण थेरी ऑफ रेडिएशन हा चॅप्टर पाहत आहोत. थेरी ऑफ रेडिएशनमध्ये आपला हा पॉईंट होता तर ब्लॅक बॉडी रेडिएशन, आणि त्यामधलाच हा नेक्स्ट पॉईंट आहे ब्लॅक बॉडी इन प्रॅक्टिसेस. म्हणजे प्रॅक्टिकल करताना ब्लॅक बॉडीचा कसा यूज होतो ते आपण पाहणार आहोत. तर परफेक्टली ब्लॅक बॉडी डज नॉट एक्झिस्ट इन नेचर. परफेक्ट अशी ब्लॅक बॉडी आयडियलाइज्ड कंडिशन आहे ही आपण नेचरमध्ये नाही पाहू शकत. For all practical purposes, lamp black can be considered as a perfectly black body as it absorbs approximately 98% of the radiant heat incident upon it. म्हणजे जर आपण 100% एखादी इमिट केली लाईट तर त्याच्यामध्ये 98% फक्त ॲब्सॉर्प्शन होणार आहे त्या रेडिएशनचं. त्याला आपण परफेक्टली ब्लॅक बॉडी नाही म्हणू शकत, पण ॲप्रॉक्झिमेटली ब्लॅक बॉडी असू शकते ती. तर सायंटिस्ट फेरीनं कसं डिझाईन केलं तर या डायग्राममध्ये दाखवलेलं आहे सायंटिस्ट फेरीज ब्लॅक बॉडी. तर त्याच्यामध्ये कसं सांगितलं आहे तर फेरीज ब्लॅक बॉडी कन्सिस्ट ऑफ अ हॉलो कॉपर स्पियर ब्लॅकन्ड ऑन द इनसाइड. म्हणजे आतून हा जो काही स्पियर आहे तो कॉपरनं हे केलेला आहे, ब्लॅक केलेला आहे. कॉपर स्पियर जो काय आहे तो ब्लॅक केलेला आहे आणि त्याच्यामध्ये एक स्मॉल होल दिसेल तुम्हाला इथे या डायग्राममध्ये. इथे तर हे जे होल आहे त्याच्यामधून जेव्हा आपण इन्सिडंट रेडिएशन करणार आहे त्याच्यानंतर जर हा ट्रायंग्युलर शेप प्रोजेक्शन नसेल तर काय होणार तर ही डायरेक्ट जाऊन परत रिटर्न येण्याची शक्यता आहे. अशीच वेव म्हणजे याची डायरेक्शन कशी आहे, जर इथून इन्सिडंट झाला रे इथं काही नसताना तर मोस्टली तो रिफ्लेक्ट होण्याची शक्यता आहे परत याच वेने आणि बाहेर पडू शकतो. त्यामुळं आपण याच्यामध्ये कसं केलेलं आहे ब्लॅक बॉडी रेडिएशनची आपल्याला ब्लॅक बॉडी तयार करायची आहे म्हटल्यानंतर आपण ती पूर्णपणे ॲब्सॉर्ब झाली पाहिजेत. त्याच्यामुळे याच्यामध्ये काय केलेलं आहे तर हा ट्रायंग्युलर प्रोजेक्शन दिलेला आहे आणि त्याच्यामुळं काय होतं आहे या ट्रायंग्युलर प्रोजेक्शनमुळं तर याची डायरेक्शन चेंज होते आणि हा सगळीकडे असा याचा पाथ निर्माण होतो आणि हा इनसाइड बॉडीमध्येच काय होतं तर ॲब्सॉर्ब होतो आणि यालाच काय म्हटलं जातं तर ब्लॅक बॉडी रेडिएशन. ओके, तर ह्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे पुढं, जर आपण ही जी बॉडी आहे ती युनिफॉर्म हाय टेम्परेचरला हीट केली, त्याला हीट दिली तर ते रेडिएशन काय होणार कमिंग आउट ऑफ द होल आर फुल रेडिएशन आणि किंवा ब्लॅक बॉडी रेडिएशन असं त्याला म्हटलं जाते. म्हणजे अशी कंडिशन असताना जर आपण त्याला हाय टेम्परेचर दिलं युनिफॉर्म हाय टेम्परेचर आणि हीट केलं तर ते रेडिएशन जे आहे ती काय होणार आहे फुल रेडिएशन किंवा ब्लॅक बॉडी रेडिएशन होणार आहे. ओके, इफ यू प्लेस अ सबस्टन्स इनसाइड द सच एन्क्लोजर the radiation emitted by the substance are also black body radiation because substance which absorb any radiation from the black body will emit the same radiation. म्हणजे काय तर एखादा सबस्टन्स आहे तो आपण या ब्लॅक बॉडीमध्ये दुसराच सबस्टन्स ठेवला तर त्याचंसुद्धा रेडिएशन कसं होणार आहे ब्लॅक बॉडी रेडिएशनप्रमाणेच होणार आहे. म्हणजे ब्लॅक बॉडीचा जो इफेक्ट आहे तो या सबस्टन्सवर पडणार आहे आणि त्याच्यामुळं त्याच्यामधून सुद्धा जे रेडिएशन इमिट होणार आहेत ते सुद्धा ब्लॅक बॉडी रेडिएशन्सच असणार आहेत आणि सेम रेडिएशन असणार आहे ते. ओके, तर वेन्सनं सुद्धा काय केलं ब्लॅक बॉडी रेडिएशनची जी कन्सेप्ट मांडली होती ती मोर कन्व्हिनियंट होती या फेरीज ब्लॅक बॉडीपेक्षा. तर ती डायग्राम इथं दाखवलेली आहे. इथे तुम्हाला ही डायग्राम दिसेल 2.2 ही डायग्राम. ओके, when Vance also designed a black body which is more convenient than Fairy's black body. It consists of a long metallic tube C
of platinum or brass which is blackened inside and surrounded by concentric porcelain tubes PP as shown in the figure. म्हणजे आता ही डायग्राम तुम्हाला दिसेल इथं. ह्याच्यामध्ये त्यांनी काय सांगितलेलं आहे, तर आतून ही जी काही बॉडी आहे ती काय केलेली आहे, ती कशाची आहे, प्लॅटिनम किंवा ब्रासची आहे. ती ब्लॅक करून घेतलेली आहे इनसाईडनं आणि सराउंडेड बाय सर्टन पॉर्सिलिन ट्यूब्स. पी आणि पी हे पॉर्सिलिन्सच्या ट्यूब आहेत, त्या सराउंडेड म्हणजे साईडनं त्या ट्यूब्स दिलेल्या आहेत तिथं. अ कॉईल ऑफ प्लॅटिनम वायर इज वाउंड अराउंड सिलेंडर सी. अ कॉईल ऑफ प्लॅटिनम वायर इज वाउंड अराउंड सिलेंडर सी. हे जे रेडिएशन याच्यामधून पास होतं आहे, आता इथं काय केलेलं आहे, तर ही सिलेंडर आहे आणि ह्याच्यामध्ये हे सिलेंडर सी दिसेल तुम्हाला. ह्याच्याभोवती काय केलेलं आहे, तर वायर वाउंड करून घेतलेले आहे आणि तेव्हा काय केलेलं आहे, या सिलेंडरला तर सुटेबल हीट दिलेली आहे. टेम्परेचर देऊन त्या सिलेंडरला हीट दिल्यानंतर काय झालं, तर द रेडिएशन ॲब्झॉर्ब्ड, म्हणजे आता ह्याच्यामधून करंट पास होणार त्या कॉईलमधून आणि सिलेंडर इज हीटेड टू अ डिझायर्ड टेम्परेचर. डिझायर्ड टेम्परेचरला म्हणजे ठराविक टेम्परेचरला पोहोचेपर्यंत आपण काय केली, हीट दिली. ओके. तर ह्याच्यामधून जे रेडिएशन्स पास होतात ते काय होतात, नंबर ऑफ लिमिटिंग डायफ्रॅम्स, म्हणजे डायफ्रॅम्स तयार होतात त्याच्यामध्ये आणि इमर्जेस थ्रू अ नॅरो होल ओ. या होलमधून काय होतात, पास्ट आउट होतात या होलमधून. ओके. and the temperature of the central part of the tube is measured by the thermocouple T. म्हणजे हा जो सेंट्रल पार्ट आहे या सिलेंडरचा, तर तो या थर्मोकपलनं काय केला जाऊ शकतो, टेम्परेचर ह्याचं मेजर केलं जाऊ शकते याच्या थ्रू. ओके. आता नेक्स्ट पॉईंट काय आहे बघा, तर किर्चॉफ्स लॉ टेल्स अस दॅट द गुड ॲब्सॉर्बर आर गुड इमिटर. म्हणजे जर एखादा ऑब्जेक्ट गुड ॲब्सॉर्बर असेल तर तो गुड इमिटरसुद्धा असू शकतो आहे. इफ अ ब्लॅक बॉडी ॲब्सॉर्ब रेडिएशन ऑफ अ पर्टिक्युलर वेवलेंथ स्ट्रॉंगली, इट ऑल्सो इमेज द सेम रेडिएशन स्ट्रॉंगली. म्हणजे जर एखादी वेवलेंथ, पर्टिक्युलर वेवलेंथ स्ट्रॉंगली ॲब्सॉर्ब करत असेल ब्लॅक बॉडी, तर तीच वेवलेंथ काय होणार, ती स्ट्रॉंगली रेडिएटसुद्धा करू शकते, इमिटसुद्धा करू शकते. ओके. व्हेन अ पॉलिश्ड मेटल बॉल हॅविंग ब्लॅक स्पॉट्स ऑन इट्स surface is heated to a high temperature, the black body appears more bright than polished surface. When a polished metal ball having black spot on its surface is heated to a high temperature, the black spot appears more bright than polished surface. म्हणजे एखादा जर मेटल बॉल असेल आणि त्याला जर आपण हीट दिली आणि त्याच्यावरती त्या मेटल बॉलवरती ब्लॅक स्पॉट असेल, तर हीट दिल्यानंतर काय होणार, हाय टेम्परेचरला जर हीट दिली आपण त्या सरफेसला, तर जो बाकीचा एरिया आहे त्यापेक्षा ब्लॅक स्पॉट जिथं असणार तो जास्त ब्राईट होणार त्या बाकीच्या पोर्शनपेक्षा, मेटलच्या पोर्शनपेक्षा. म्हणजेच काय, तर ॲब्सॉर्प्शन जेवढं स्ट्रॉंगली त्याचं झालं असेल तेवढंच तो स्ट्रॉंगली इमिट पण करतो आहे. दिस इज बिकॉज ब्लॅक स्पॉट ॲब्सॉर्ब लाईट मोर स्ट्रॉंगली दॅन पॉलिश्ड सरफेस ॲट ऑर्डिनरी टेम्परेचर, ऑल्सो इमिट्स मोर स्ट्रॉंगली ॲट हाय टेम्परेचर. म्हणजे जेवढ्या स्ट्रॉंगली तो ब्लॅक स्पॉट जो काही होता त्या मेटलवरती तो ॲब्सॉर्ब करतो लाईट, तेवढ्याच स्ट्रॉंगली तो इमिट करणार आहे. त्यामुळं तो स्पॉट जेव्हा आपण टेम्परेचर देऊ तेव्हा जास्त ब्राईट होणार आहे. ओके. आता नेक्स्ट पॅरामध्ये काय म्हटलेलं आहे बघा, तर when a sodium vapor is heated to a higher temperature to emit
visible radiations, its emission spectrum shows 2 yellow lines. म्हणजे सोडियम वेपर जेव्हा हीट केलं जातं हायर टेम्परेचरला तेव्हा 2 येलो लाईन्स दिसतात. बट वेन द व्हाईट लाईट इज पास्ड थ्रू अ कूलर सोडियम and seen through a spectroscope, the continuous spectrum of a white light is found that consists of 2 dark lines in the exactly same position as yellow lines in the emission spectrum. म्हणजे येलो लाईन्स ज्या दिसल्या होत्या त्या जेव्हा आपण कूलर सोडियममधून जेव्हा पास करणार व्हाईट लाईट आणि स्पेक्ट्रोस्कोपमध्ये बघणार तेव्हा कंटिन्युअस स्पेक्ट्रम ऑफ द व्हाईट लाईट इज फाउंड. म्हणजे आपल्याला व्हाईट लाईटचं कंटिन्युअस स्पेक्ट्रम दिसणार, पण जिथं येल्लो लाईन्स 2 दिसल्या होत्या तिथं आपल्याला 2 डार्क लाईन्स दिसणार. दॅट इज सोडियम वेपर विच इमिट्स 2 येल्लो लाईन्स स्ट्रॉंगली is also a good absorber of the light of these 2 wavelengths. The explanation of Fraunhofer dark lines in continuous spectrum of the sun can be given by theory of black body radiation. The sun consists of a म्हणजे Fraunhofer dark lines काय एक्सप्लेन करते तर continuous spectrum of the sun can be given by the theory of ब्लॅक बॉडी रेडिएशन्स. म्हणजे आपल्याला ब्लॅक स्पॉट्स दिसतात तर ते जेव्हा ॲब्सॉर्प्शन जास्त होतं एनर्जीचं तेव्हा त्याचं रेडिएशनसुद्धा जास्त होतं. त्याच्यामुळं ब्लॅक बॉडी फ्रॉन्होफर डार्क लाईन्स आपल्याला दिसून येतात. तर ह्या सोडियम वेपर हीटेड हाय टेम्परेचरला आणि कूलर सोडियमला काय होते तर त्याच्यावरून आपल्याला कळू शकतं की त्या फ्रॉन्होफर डार्क लाईन्स दिसून येतात आपल्याला. The sun consists of a central glowing mass surrounded by a cooler atmosphere which contains elements like hydrogen, nitrogen, sodium, cesium, copper, etc. in the gaseous state. When the radiation from central mass of the sun passes through the surrounding atmosphere, the elements present there absorb those wavelengths which they can emit at a higher temperature. म्हणजे त्याच्यासोबत जर एखादं रेडिएशन होत असेल सराउंडिंग ॲटमॉस्फिअरमध्ये तर त्याच ब्लॅक बॉडीचं रेडिएशन घेऊन काय होते ॲब्सॉर्ब होते ती वेवलेंथ आणि किंवा इमिट होते ॲट अ हायर टेम्परेचरला. ॲज अ रिझल्ट दीज वेवलेंथ्स आर मिसिंग फ्रॉम द सन स्पेक्ट्रम अँड वी सी डार्क लाईन इन द प्लेस. म्हणजे त्याच्यामुळे आपल्याला काय होतात मग डार्क लाईन्स दिसून येतात. वन ऑफ द इम्पॉर्टंट ऑफ ब्लॅक बॉडी रेडिएशन इज टू नो द टेम्परेचर ऑफ स्टार, द रिलेशन बिटवीन टेम्परेचर अँड वेवलेंथ ऑफ द पीक कॉल्ड वेन्स लॉ. म्हणजे काय तर व्हेन टेम्परेचर अँड वेवलेंथ ऑफ द पीक म्हणजे रेडिएशन जेव्हा होत असणार आहे तेव्हा त्याचं टेम्परेचर आणि ती जी वेवलेंथ असणार आहे त्यामधला जो पीक असणार आहे त्यांच्यात रिलेशन असणार आहे त्याला आपण काय म्हणतो आहे वेन्स लॉ असं म्हणतो आहे.